वाऱ्याची बदललेली स्थिती, आर्द्रता, सुरू असलेली बांधकामं, प्रकल्प आणि दिवाळी निमित्तानं उडवले जाणारे फटाके यामुळे मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांना रविवारपासून प्रदूषणाचा विळखा आहे। मुंबई आणि नागपूरच्या हवेचा दर्जा रविवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदवला गेला, तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरात प्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीत आहे। वाढतं तापमान आणि फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होताना दिसतीये। मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरं प्रदूषणाच्या विळख्यात सापडतात। महाराष्ट्रातील प्रमुख शहरात प्रदूषणाची पातळी धोकादायक स्थितीवर आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, सर्वात आधी तुम्हाला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आजपासून मंगलमय पर्वाला सुरुवात होतीये, दीपावलीचा आजचा पहिला दिवस। पण अर्थातच आपण पाहतोय की वाऱ्यांची दिशा ही बदललेली आहे, हवेत आर्द्रता वाढतीये, फटाक्यांची आतषबाजी होतीये, पण प्रदूषण सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात हवेचा दर्जा काहीसा खालावलाय, काय सद्यस्थिती आहे? नक्कीच लाघवी, तुम्हाला देखील दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। प्रेक्षकांनाही सगळ्यांना शुभेच्छा। मी आता खरं तर आपण बघू शकतो की मी दादर चौपाटीवर आहे आणि जी दृश्यमानता आहे ती प्रचंड कमी झालेली पाहायला मिळते। कुठल्याही समोरचं जे कुठलंही दृश्य आहे ते दिसत नाहीये, इतकी हवेची जी पातळी आहे ती खालावलेली पाहायला मिळते। आणि ह्याचं जे महत्त्वाचं एक कारण आहे ते म्हणजे बांधकामं भरपूर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, प्रकल्प जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे त्याची धूळ आहे आणि याचबरोबर आर्द्रता जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। तसंच जी वाऱ्यांची दिशा आहे, स्थिती आहे ती देखील बदललेली पाहायला मिळते। आणि त्यातच आता सध्या दिवाळी सुरू आहे, त्यामुळे फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि या सगळ्यामुळे आपण जर बघितलं तर हवामानाची जी पातळी आहे ती खालावलेली पाहायला मिळते। काल जर बघितलं तर बीकेसी मध्ये 301, कुलाबामध्ये 244 आणि देवनारमध्ये 207 असं हवामान जे आहे, जी स्थिती आहे ती दाखवण्यात आलेली आहे। आणि यामध्ये जर आपण बघितलं तर 301 बीकेसी म्हणजे अत्यंत वाईट हवा मानली जाते, कारण 300च्या वर जे हवा असते 301 ते 400च्या दरम्यान ती अत्यंत वाईट असते। 0 ते 50 मधली हवा चांगली असते आणि त्याचबरोबर 201 ते 300 मधली हवा जी आहे ती वाईट म्हणून मानली जाते। मात्र एकंदरीत जर बघितलं आपण तर यावेळी पुण्यामध्ये देखील अशाच पद्धतीची हवेचं जे पातळी आहे ती खालावलेली आहे। त्याचबरोबर नागपूरमध्ये देखील ही हवेची पातळी खालावताना पाहायला मिळते। याआधी असं कधीच होताना पाहायला मिळालं नाही। आतापर्यंत नागपूरमध्ये 100 पर्यंत पातळी असायची, मात्र आता ती यावेळी 200 पर्यंत दिसते। मुंबईत तर आपण बघू शकतो सरळ सरळ की कशा पद्धतीने दृश्यमानता कमी झालेली आहे आणि हा सगळा जो फटका आहे हा आतषबाजीमुळे आहे। त्याचबरोबर इतरही अनेक कारणं आहेत जसं मी सांगितलं, मात्र येत्या काही दिवसात ही हवेची पातळी अधिक खालावू शकते अशी माहिती सध्या हवामान खात्यातर्फे देण्यात येते। लाघवी, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।